नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण कांदा लसूण मसाला बनवूया बघा। तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल आणि तुम्हाला पण बनवायला सोपं वाटेल आणि झंझट पण नाही वाटत ही मसाला बनवण्यासाठी। किती मस्त झालाय बघा, अगदीच मूठ वळते आपल्या मसाल्याची। एक तासा वल्लागार असा मसाला झालाय, वल्ला वल्ला कांद्यामुळे लसणामुळे वर्षभर टिकतोय। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण काय खडा मसाला घेतलाय, तो कांदा खोबरं घेतलं, लसूण घेतलाय, बिडगी पावडर आणि साधी तिखट पावडर मी दोन्ही मिक्स केले, त्या अर्धा किलो आहे। कढईमध्ये आपण तेल घातले चांगलं 4 चमचे। आता सर्व खडा मसाला आपण भाजून घेऊया। खडा मसाल्यात दालचिनी लवंग घेतले, मिरं घेतले, तर जिरं, शाजिरं, चक्रफूल घेतले, जायत्र फूल घेतले। आता तेजपत्ता आणि दगडी फूल भाजून घेऊया आपण। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही मसाला बनवतोय बघा। रोजचा आपण म्हणजे पावडर आणून रोज मसाला गरम मसाला घालण्यापेक्षा आपण असा मसाला बनवून ठेवलो तर कोणत्याही भाजीत वापरू शकतो। आता 1 वाटी धने घालूया आपण। खडा मसाला मी असं थोडं थोडंच आणलेला आहे, जास्त नाही आणलं, म्हणजे अर्धा किलोच बनवायचा आहे म्हणून। तर आता मसाला मला संपला होता, गावी तर जाणार आहे मसाला, मी गावीच बनवणार आहे। मिरच्या स्वस्त आहेत गावी, इथं कशी मिरची महाग असते शहराच्या ठिकाणी। तर 2 वाटी मी खोबरे घेतले, तर रेडीमेड पावडर आणून मी असं घरच्या घरी कांदा लसूण मसाला बनवते। म्हणलं तुमच्या संग पण शेअर करावा, तुम्हाला पण सोपं जाईल अशा पद्धतीने बनवायचं। ज्याच्याकडे मसाला संपला असला तर तुम्ही अशा पद्धतीने मसाला बनवू शकताय। आता कांदा भाजून घेऊया। खोबरं भाजून घेतले आपण, कांदा चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित। वरून मीठ घालायचं, मी लवकर कांदा भाजतोय बघा। तेल घालूया आपण। कांद्यात मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजतोय। कांदा भाजतोय गॅसवर, तर ही थंड झाले आपण वाटून घेऊया खडा मसाला। सर्व मी एकाच घातले, धनं ही सगळं, दालचिनी लवंग, मिरं ही। चांगलं बारीक करून व्यवस्थित घ्यायचं। कांद्याला मधून अधून हलवत राहायचं। कांदा चांगला लाल कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा। गरम मसाला मी बाटून घेतलेला आहे, त्यात थोडासा हिंग घालू। हिंगाचा खडा मी घातला नव्हता ना, हळकुंड पण नव्हतं घातलं, म्हणून 1 चमचा मी हळद घालते। हळकुंड कसं मिक्सरमध्ये बारीक होत नाही, हिंग ना हळकुंड, म्हणून मी वापरलं नाही बघा, मिक्सरचं भांडं तुटतंय म्हणून। तर वरून असं घातलंय, म्हणजे तोवर अर्धा किलोच्या पावडरमध्ये आपण बनवायला तुम्हाला सांगावं कसं बनवायचं, दाखवावा। तुम्ही पण नसला तर मसाला असा बनवू शकताय रेडीमेड पावडर आणून। आता खोबरं वाटून घेवे। खूप टेस्टी मसाला होतोय बघा। सुगंध तर सगळ्या घरात सुटला खड्या मसाल्याचा। घरच्या घरी आपण आता कांदा लसूण मसाला बनवतोय सोप्या पद्धतीने आपला। नवीन कोण मुली असेल त्यांना सुद्धा ही बनवायला सोपं आहे बघा। ज्याच्याकडे मसाला नसेल त्याला तर असं पद्धतीने बनवा तुम्ही। आता उन्हाळा म्हणलं का असं कांदा लसूण मसाला, घाटी मसाला बनवायला लागतोय। सगळं मसाला बनवते तो उन्हाळ्यात। आता 1च महिना राहिलाय, नंतर पाऊस चालू होणार, पण ह्याच मसाला आता या महिन्यातच बनवायला लागतोय बघा। कांदा मी वाटून घेतलाय, खोबरं पण वाटून घेतलंय, टाकलंय। आता मिक्स करून घेऊया सगळं पावडरमध्ये। मिक्स करून नंतर आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घालून वाटून घेणार आहे। मिक्स करून घ्यायचा मसाला आपल्याला, सगळीकडे एकजीव होतो मसाल्याचा। तर वरून 1 चमचा मीठ घालूया आपण। कांद्यात पण मीठ घातलं होतं। ही पावडर कशी नुसती आळणी असते, ह्याच्यात काय मीठ नसते जास्त, म्हणून आपण वापरले बघा। 1 चमचा आता मी घातलाय, मगाशी 1 चमचा घातला होता कांदा भाजताना। आता थोडा थोडा मिक्सरमध्ये आपण ही पावडर घालूया भांड्यात आणि वाटून घेऊया, मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिळवून घ्यायचा मसाला आपल्याला, एकजीव करून घ्यायचा अशा पद्धतीने बघा। आता त्याच ताटात आपण काढून घेऊया। ताटातच ते तेलाच काढलेलं होतं, मग सौदा काढलेला मसाल्याचा, गरम मसाला त्याच ताटात आपण काढूया।
अशा पद्धतीने राहिलेलं पण आपण तर वाटून घेणार आहे बघा. तर राहिलेलं पण आता वाटून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने सर्व मी वाटून घेतलं आहे, म्हणजे मिक्स करून मिळवून घेतला आहे मसाला. खूप टेस्टी झाल्यानं चवीला तर अप्रतिम हे मसाला लागतोय. तुम्ही बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी करून बघा, नक्कीच आवडेल. धन्यवाद. बाय बाय.